हॅलो, नमस्कार. आमच्या व्हिडिओमध्ये आणि आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. काय आहे? स्वागत आहे. आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत प्रिये? गप रे, मला आज इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मला जरा फोकस राहू दे. तर Okay. मला वेळ देत नाही माझे केस नीट करायला. माझे केस मला कळत नाही, मी बांधले त्याच्यामुळे ना हे केस उलटे गेले पाहिजे, ते असे असे होत आहेत. पण प्रिये, आपण आज कशासाठी भेटलेलो आहे यांना ते सांगशील का? तर तो आधी प्रिय बोलणं बंद कर. नाही प्रिये, नाही. सो आजचा व्हिडिओ आहे हाऊ वी मॅनेज आवर फायनान्सेस आफ्टर मॅरेज. यास. तर या व्हिडिओमध्ये आम्ही प्रो तर नाही आहोत, पण जे आमची स्ट्रॅटेजी आहे, आम्ही जे विचार करून असं ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्हाला जर मदत झाली तर झाली, नाही तर तुम्ही कम्पेअर करू शकता की आम्ही असं करतो. रिक्वेस्ट आली होती असे 2-3 लोकांची की करा, म्हणजे शेअर करा तर की तुम्ही कसे मॅनेज करता तुमचे फायनान्सेस. आम्हाला केस मॅनेज होत नाही, त्याचं काय करू? दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. पण छान वाटतं प्लीज. हा. ओके, सो तू स्टार्ट कर. हा. आणि हे जे आम्ही ना प्लॅनिंग, जी आमची स्ट्रॅटेजी, ती आम्ही लग्नाच्या आधीपासून आम्ही असं डिस्कस करायचो की आपण असं करायचं. हे भले तुम्ही कपल असा, भले तुम्ही सिंगल असा, तरी तुमचं हेच असेल. चांगलं असेल जर तुम्ही आधीपासून ते डिस्कस करता, म्हणजे कसं लग्नानंतर असं कारण की खूप चेंज होतं. बरोबर. मला असं वाटायचं की लग्नानंतर माझा जास्त खर्च नसेल, आम्ही दोघंच आहोत, बट माझा लग्नानंतर जास्त खर्च होता. हो, माझा पण. सो बोलतो लग्नाच्या आधी कमी होता. तर आपण चालू करू. पहिले एक तर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या घरात 2 पगार, जर 2 पगार येत असतील तर समजा. हा, मी आधी आमची फेल्ड स्ट्रॅटेजी सांगते काय झालं. तर आधी आम्ही असं डिसाईड केलेलं की आम्ही दोघांमधून ज्याची पण सर्वात म्हणजे ज्याची पण कमी सॅलरी असेल त्याचा पगार यूज होईल, आणि ज्याचे जास्त असेल तो पूर्ण इन्व्हेस्ट आणि जे काय मेडिकलसाठी ते सगळं होईल. आणि पण ते पॉसिबल झालं नाही. आम्ही फर्स्ट 1-2 महिन्यात, म्हणजे 1.5 मंथमध्ये असं ट्राय केलं, पण असं व्हायचं ना की हा सेपरेट जाणार, मी सेपरेट, मग हाला काही जीपे वगैरे करायचं असेल, मला काही जीपे वगैरे करायचं असेल, तर मग ते नाही पॉसिबल होत, ते यूज केलं जातं. आणि त्याच्याने टॅक्स मध्ये पण प्रॉब्लेम होतो. एकमेकांना जीपे नाही करू शकत, बिकॉज मग ते टॅक्स इश्यू होतो. म्हणून मग आम्ही असं विचार केला कॅश, बट सगळीकडे कॅश नाही पॉसिबल होत. तर मग असं व्हायचं की ज्याची जास्त सॅलरी आहे त्याचा पण पैसा खर्च होत होता, ज्याची कमी आहे त्याचा तर होतच होता. म्हणून मग आम्ही ते कट केलं आणि आम्ही नवीनवर आलो. तर नवीनमध्ये पण असं काय फिक्स्ड असं अजून पोहोचलो नाही, कारण 4 महिनेच झालेत. 4 महिन्यात कितीसं काय असा फरक पडणार? 4-5 महिने. तर पहिले तुमचं आपण अज्युम करू की तुमच्या घरात 1 लाख रुपये येतात दोघांचे मिळून. कॅल्क्युलेशन करायला सोपं होईल. दोघांचे मिळून 1 लाख येतात. दोघांचे मिळून म्हणजे तुमचं फॅमिली इन्कम एका मंथचं 1 लाख रुपीज आहे, सगळं कट बीट सगळं होऊन. त्याच्यानंतर आता 1 लाख आल्यानंतर तुम्ही असं बायफर्केट करायचं की मी एवढे टक्के सेव्ह करणार, एवढे टक्के मी इन्व्हेस्ट करणार, एवढे टक्क्यांचं घर खर्च काढणार. तर आम्ही काय केलं आहे की 1 लाख आले, 30% आम्हाला इन्व्हेस्टच करायचे, कसेही करून मिनिमम. आणि इन्व्हेस्टचं मी सांगते की तुम्ही भलेही कमी पगार, म्हणजे काही लोकांचं असं असतं की लायबिलिटीज असतात, EMI हे सगळं असतं, तर त्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं खूप कठीण असतं. आय कॅन अंडरस्टँड. पण ॲटलिस्ट काहीच जमत नसेल तर ॲटलिस्ट महिन्याचे 1000 रुपये तरी तुम्ही इन्व्हेस्ट करा. बिकॉज तुम्ही सेव्ह केलं ना, त्याचे काही डबल नाही होणार आहेत, पण तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला नाही माहिती की पुढे जाऊन लाईक लॉंग वे मध्ये लॉंग टर्म साठी ते कधी 1000 चे 10,000 होतील माहिती नाही. तुम्ही महिन्याला 1,000 टाका, मग हळूहळू 2,000, 3,000, 4,000 अशा महिन्याला इन्व्हेस्ट करा, वाढवा, इन्व्हेस्ट करा. जर तुमचे EMIs वगैरे असेल. आता टचवूड आमचं आता सध्या असं काही नाहीये, पण मे बी पुढे येऊ शकतं. सगळ्यांना फॅमिली प्लॅनिंग असते, मग काही काही कारणामुळे जर तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, काय घ्यायचं, गाडी तर घ्यायची, लोकांना घ्यायची असते गाडी, असं नाही की मी गाडी घेणार. सगळं मिडल क्लास लोकांना आणि आपल्याला विचार करावा लागतो. असं नाही की अरे हा विचार केला आणि जाऊन घेतलं, आपल्याला EMI वगैरे. तर त्यासाठी जर असेल तर काहीही असेल, कितीही इश्यूज असेल, जस्ट ट्राय करा की इन्व्हेस्टमेंट चालू राहू दे. मग ती इन्व्हेस्टमेंट काही असू दे तुमचं. आता इन्व्हेस्टमेंटचे मला जेवढे माहिती आहे ते आहे PPF, जे गव्हर्नमेंटचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतं. मग त्याच्यानंतर गोल्ड आहे. गोल्डमध्ये तुम्ही शक्यता फिजिकल गोल्ड थोडं अवॉइडच करा. ETF आहे, मग SGB आहे, सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड,
किंवा मग भरपूर काय कॉइन्स म्युच्युअल फंड हे आलं सेफर साइड मध्ये. एफडीज साठी मी एवढी हे नाहीये, मला एफडीज नाही आवडत, बिकॉज एका पॉइंटला ना मग तुम्ही जर त्या टॅक्स स्लॅब मध्ये येत असाल ना, तर जेवढा इंटरेस्ट येतो ना तो सगळा टॅक्स मध्ये जातो. 30% 7-8% काही जास्त होत नाही. तर बाकी काय राहिलं, म्युच्युअल फंड इज अ गुड ऑप्शन. फक्त थोडी रिस्क असते, सो तुम्ही एका प्रॉपर तुमच्या एज नुसार तुम्ही रिस्क घेऊ शकता. आणि हे सगळं रिस्क घेणं नाही घेणं तुम्ही तुमच्या एका कोणी ज्याला ह्याचं नॉलेज असेल. जर तुम्हाला नसेल, तुमचं टॉलरन्स किती आहे तेवढं तुम्ही करू शकता. नाही, तुम्हाला ह्याचं नॉलेज नसेल तर तुम्ही असा व्यक्ती बघा ज्याला माहिती आहे, त्याला हवं तर थोडीफार पे करा आणि तो नॉलेज घ्या. किंवा मग युट्यूबवर आजकाल सगळं मिळतं. जर तुम्ही जेवढे विलिंग असाल की त्याच्यावरती युट्यूब व्हिडिओवरती ट्रस्ट करून तुम्ही स्वतःची रिसर्च करून इन्व्हेस्ट करू शकतात. तर हे पण मला असं वाटतं की डाऊन द लाईन 10-15 इयर्स नंतर त्याला मार्केटला वर जायचंच आहे. पण आपण हे सगळं सांगण्याच्या आधी त्यांना सांगू तर आपण बायफर्केट कसं केलंय. हा, ते इन्व्हेस्टमेंटचं आलं म्हणून मी आता पहिले बायफर्केट करू, मग त्याच्यानंतर तुला जे सांगायचं त्यांना की इन्व्हेस्ट कुठे करा, काय करा, कसं करा, नका करू, हे करा, ते करा, बघूया. तर पहिले 100% 1 लाख रुपीज आहेत. त्याच्यातले 30% आम्ही मिनिमम इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतोच आणि दर महिना 30% झाले 30,000 रुपये. 30,000 रुपये आम्ही इन्व्हेस्ट करतो. तर ते कशामध्ये करणार, एक तर म्युच्युअल फंड्स, महिन्याचं PPF, जे आम्हाला PPF कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर. EPF आणि PPF मध्ये फरक आहे. PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे, जो गव्हर्नमेंटचा प्रोडक्ट आहे, ज्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्या रिटर्न्सला टॅक्स लागत नाही, म्हणून तो मला आवडतो. म्हणजे तो करायचा एक सेफर साईड. म्हणजे 30% झाले. त्याच्यानंतर उरले 70%. 70% मधले मी विचार करतो की 20% आपलं पहिले तरी 5-6 महिने 7 महिने तुम्ही ते 20% सॅक्रिफाईस करा इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऐवजी. ते 20% घ्या आणि तुमचं इमर्जन्सी फंड बनवून ठेवा. की तुम्हाला लागली अचानक गरज, भले तुमच्याकडे इन्शुरन्स आहे, काही आहे, सगळं आहे. आता आम्ही दोघंच आहोत. इमर्जन्सी आम्हाला फंड गोळा करावीच लागणार. आणि लग्नाच्या आय अंडरस्टँड लग्नाच्या स्टार्टिंगच्या 1-2 महिन्याला इट इज इम्पॉसिबल, बिकॉज ट्रॅव्हलिंग असतं, देव दर्शन वगैरे, तर त्यात पैसे जातात. बट जसा वेळ मिळेल तसं इमर्जन्सी फंड तुम्ही बनवून ठेवला पाहिजे. पहिले 7 महिने तर तुम्ही करा ना सॅक्रिफाईस. 20% म्हणजे 20,000 रुपीज. तुम्हाला 20,000 रुपीज एव्हरी मंथ दोघांचे मिळून ह्याच्यात टाकायचे. इमर्जन्सी फंड बिल्ड करायचं आहे. ते तुम्ही करा. 7-8 महिने करा, 9 महिने करा, 10 महिने करा. 2 लाख तरी होतील 10 महिने जरी केलं तरी. तर त्याच्यानंतर काय झालं, आणि इंडियन हाऊसेसमध्ये गोल्ड असतं. गोल्ड युजली म्हणजे लोक ज्वेलरी म्हणून वापरतात, स्पेशली इंडियन्स. पण इन केस ऑफ वर्स्ट इमर्जन्सी ते पण एक लिक्विड मनी आहे की लगेच पैसा आपण त्याच्यात घेऊ शकतो. बरोबर. गोल्ड पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, बिकॉज त्याचे पण रेट्स वाढतच असतात. 30% इन्व्हेस्ट, 20% झाले काय बोलतात त्याला, इमर्जन्सी फंड. उरले 50%. 50,000 संपले. 30,000 आम्ही इन्व्हेस्ट केले, 20,000 आम्ही इमर्जन्सी फंडमध्ये टाकले, अजून 50,000 उरले ॲज फॅमिली. त्याच्यातले 30% घर खर्च. घर खर्चात काय काय येणार, तुमचं लाईट बिल येणार, तुमचा जेवणाचा खर्च येणार, तुझा आता हिचं मेंटेनन्स येणार, त्याच्यानंतर बसचा पास, ट्रॅव्हलिंग पण त्याच्यातच घेतो आम्ही. ट्रॅव्हलिंग येणार, माझ्या ऑफिसचं ट्रॅव्हलिंग, ही इथून हिचा टाइम मॅच होतो म्हणून हिला बस मिळते खाली सिटी फ्लो, तर त्याचं ही पास घेऊन टाकते महिन्याचा. त्या पासचे पैसे जातात. मला गाडीने जायला लागतं, मला पेट्रोलचे 7,000 रुपये लागतात, तर मी ते त्याच्यात टाकतो. 7 किंवा कधी कधी जास्त लागतात. मग घरचा खर्च विच इज कधी गॅस संपेल, मग बाईला द्यायचा. आता आम्ही बाई म्हणजे आम्हाला बाईचा खर्च एवढा नाही आहे, बिकॉज ती फक्त भांडी घासते आणि लादी पुसते, कचरा. सो एवढा खर्च नाही आहे बाईचा. बाकी मेंटेनन्स आलं, लाईट बिल, मग फरशी, प्रॉपर्टी टॅक्स साठी पण आम्ही महिन्यालाच ते साईडमध्ये असे काढून ठेवतो. तर ते एक झालं. त्याच्यानंतर अजून काय, वीकेंड्स ना आमचा थोडा खर्च होतो, बिकॉज आपण त्यासाठी आपण अजून 20% ठेवतो. म्हणून मग ते 50% जे आहेत ते या सगळ्यामध्ये जातात. लाईट बिल 50 अख्खे नाही, अख्खे नाही, 30% घर, 20% तुमच्यासाठी, आणि मग 20,000 तुम्ही तुमच्यासाठी काढायचे. मग त्याच्यात तुम्ही काय हवं ते करू शकता. सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा, खा प्या, मजा करा. एव्हरीवन 20% इज युअर्स. आणि हे आम्ही जसं प्लॅनिंगने चालतोय, तू तिथे काय लक्ष देतोय? मी ऐकतोय, माझं लक्ष इकडे. सो आपण इथे प्लॅनिंग जे करतो ते 100% प्लॅनिंग सोबत चालत नाही. बट जर तुम्ही प्लॅन केलं तर त्यातलं 30% तरी पॉसिबल होऊ शकतं.
आता लकीली आमच्याकडे आता अशी काही लायबिलिटी नाहीये, तर आम्ही दोघांचं आमचं असं आहे की आम्ही ग्रीडी आहोत इन्व्हेस्टमेंटसाठी. आम्हाला असं की इन्व्हेस्टमेंट कधी कधी माझं जास्त होतं, पण ह्याला थोडं माहिती आहे की हा नाही आपला घर खर्च, बिकॉज ह्याने एकट्याने 3 वर्ष घर सांभाळलंय. तर महिन्याला जेवढे पण सध्या पैसे उरतात ना आम्ही इन्व्हेस्टमेंटमध्येच टाकतो, कारण की आता मार्केट पण थोडं ह्याच्यात आहे, तर ते करतोय आम्ही चुकत पण असू हा 100%. तुम्हाला विचार करायचा की तुमचं गोल काय आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला सेव्हिंग इन्व्हेस्ट. हा रफ प्लॅन आहे की मी 30% इन्व्हेस्ट करतो, 20% मी इमर्जन्सी मध्ये टाकतो. इमॅजिन नाही कराल, माझ्या आता ह्याची सेव्हिंगचं ह्याचं आहे, ॲट द एंड ऑफ द मंथ माझा सेव्हिंग अकाउंटमध्ये मी जास्तीत जास्त 5-10 हजार ठेवते, बाकी इन्व्हेस्टमेंट्स मध्ये मी ठेवते. हा ठेवतो बऱ्यापैकी, बिकॉज ह्याला माहिती राहिलाय हा, त्याला माहिती आहे की कधीतरी काय बिघडलं, एसी बिघडला, वॉशिंग मशीन बिघडलं, तर पैसे हातात लागतात. तर मला अजून मी ते करते हळूहळू की हा सेव्हिंग पण असते. आणि तुमच्यातला एक जरी करत असेल तरी तुम्हाला माहिती आहे की हा आपल्याकडे एवढा आहे, मग बाकी आता हिने समजा 10,000 ठेवले, मी 20,000च्या हिशोबाने मी ओव्हरऑल 20 मधले तू 10 ठेवले, म्हणजे तू तुझं कम्प्लीटच केलंय. समज उद्या खर्च पण केले. पण इन्व्हेस्टमेंट पण सॉरी मी इंटरप्ट केलं, इन्व्हेस्टमेंट्स पण सगळे असे नका करू की बाबा असं लॉक इन मध्ये ठेवलेत की 6 वर्ष पैसेच नाही मिळणार आहे. नाही, तुम्ही ते पण करू शकता. आता लाईक ही सेड बिफोर, पीपीएफचं असं असतं की 15 इयर्स लॉक इन असतं, तुम्ही एकदा पैसे टाकले ते 15 वर्ष नाही मिळत. तर आणि त्याचं असं असतं की 1,50,000 टाकले की आफ्टर 15 इयर्स यू गेट 40 lakhs. तर ते गव्हर्नमेंटचं सेफ 1,50,000 पर इयर. त्याच्याहून जास्त तुम्ही नाही टाकू शकत, त्याहून कमी तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता. कंपाऊंड इंटरेस्टमुळे तुम्हाला एवढी बल्क एवढं जास्त अमाऊंट मिळते. ते आहे तिकडे तुम्ही नाही मग काय करू शकत, पैसे अख्खे तुम्ही तिकडे टाकले आणि तुम्हाला अचानक गरज पडली तर नाही काढू शकत. बट RD केली किंवा FD असेल किंवा म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्स, हे सगळं असं ना, त्याच्यातून कसं तुम्ही काढले की ॲटलिस्ट 2 दिवसात पैसे येतात, किती काय करा. तर असे तुमच्या हिशोबाने स्ट्रॅटेजी करून सगळे पैसे असे लॉक इन मध्ये नका टाका. आम्ही पण नाही टाकत. सगळे लॉक इन नाहीच करायचे. तुम्हाला समजायचं तुमची नीड काय आहे आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे किंवा सेव्ह करायचे किंवा खर्च करायचे. आमचा हे प्लॅन आम्हाला बसतो. आम्ही ह्या प्लॅनमध्ये जोपर्यंत आम्हाला वाटते तोपर्यंत, कधी हा प्लॅन पण आमचा नाही चालला, तसं आम्ही तुम्हाला येऊन सांगू की हा आमचा नाही चालला, चेंज केला. आता आम्ही पण एक्सप्लोर करतोय, न्यू मॅरेज हळूहळू. आहे आणि हे सगळे खूप रफ फिगर आहेत. पण आम्ही हा व्हिडिओ बनवायचा ठरवलं बिकॉज सो फार हा प्लॅन आमच्यासाठी वर्क करतोय. म्हणून आमचं आलं ना की पहिले आम्ही इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट म्हणजे पण स्टार्टिंगची मी अशी ठेवते की गायब पैसे, मग आता यातच करायचं, कारण की पहिले मी खर्च केला आणि नंतर इन्व्हेस्टमेंटसाठी मग विचार करायचा नाही होत. ऑटोमॅटिक डिडक्शन, ऑटो डेबिट असतं, तर मग नाही पॉसिबल होत. तर तसं सध्या आमचं चाललं. तर समराईज कर एकदा, आपण खूप मध्ये मध्ये बोललो. ते मी सांगतोय इन्व्हेस्टमेंट काय असतं, गोल्ड काय असतं, हे काय असतं. बोल 100% 1,30,000 आम्ही इन्व्हेस्ट करतो. 30 or 40% जे आम्हाला वाटतं या महिन्यात परत आली. एंड ऑफ द मंथ जर पैसे उरत असेल तर आम्ही ते पण टाकतो. पण एंड पर्यंत येऊ तर दे. एंड पर्यंत येऊच देत नाही मुलगी. परत चालू करणार आहे मी. जर मध्ये बोललीस तर तूच कंटिन्यू करायचं. 100% मधले 30 or 40% इन्व्हेस्ट, त्याच्याऐवजी उरले 10 किंवा 20% तुमचं इमर्जन्सी फंड. आता उरले 50 उरले की 30% आम्ही घर खर्च म्हणून वापरतो, 20% आम्ही आमची मजा, त्याच्यात 20% तुमचे. तुम्हाला काय हवं ते करा, इन्व्हेस्ट करा, सेव्ह करा, घर खर्चात उडवा, हवं ते करा. ह्या प्लॅननी आम्ही आत्तापर्यंत चालतोय. कधी कधी ह्या नंबरमध्ये वर खाली होतं. जर आम्हाला वाटलं की नाही आता मार्केट कमी आहे, आम्ही इन्व्हेस्ट करून टाकतो. आम्ही ते 30चे 50 करून टाकतो, इन्व्हेस्ट करून टाकतो. आम्ही खातो कमी, बाहेरचं नाही खात. काय होतं ना, आता आम्ही एक टाइमच जेवतो घरात, तसं खातो कमी नाही. वीकेंड्स मध्ये नाही, एक टाइम जेवतो म्हणजे एक टाइम डाएट ऑफिसमध्ये असतं. हां ओके, एक टाइम ऑफिसमध्ये असतं, घरात आम्ही एक टाइमच जेवतो. बरोबर. तर मग आमचा ऑलरेडी खर्च तो कमी होतो, एक्सपेन्स कमी होऊन जातो. आणि वीकेंडलाच आम्ही 2 टाइम घरात जेवतो, कधी बाहेर गेले तर तेवढं. तर मग खाण्यात असं एवढा पैसे जातच नाही. आणि बाहेर जेव्हापासून पावसाळा सुरू झाला आम्ही बाहेर जास्त गेलोच नाही. तुम्ही पण बघितलं, आमचे किती आधी ट्रॅव्हलिंग व्हिडिओज असायचे, तर बाहेर पण गेलेलो नाहीये. तर मग होतंय मॅनेज. पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज इन्व्हेस्ट. मी माझ्या फ्रेंड्सना पण सतत बोलत असते की खूप फायदा होतो.
किती 15 इयर्स नंतर, समज 10 वर्षानंतर तुम्हाला घर घ्यायचं असेल ना, तर हे जे इन्व्हेस्ट केलेले पैसे त्यातूनच घ्याल जे इंटरेस्ट मिळतं, आणि कंपाऊंड इंटरेस्टचा गेम खूप चांगला असतो. हो. सो तुम्हाला कळणार नाही. आणि तुमचे ना, समज घर घ्यायचं तर डाऊन पेमेंटचे पैसे तुमच्याकडे तयार झालेले असतील, हो, तर प्लीज इन्व्हेस्ट करा. येस, आम्ही हेच सजेस्ट करू, कारण आम्ही आमचं मोटिव्ह तोच ठेवलाय की इन्व्हेस्ट करूया. सेफ खर्च आणि इमर्जन्सी फंड पण म्हणजे इम्पॉर्टंट. हे प्रायोरिटीजसाठी असं इन्व्हेस्ट सेफ खर्च. आणि असं नाही की माझं नाही यार या महिन्यात सेव्ह नाही आलं, आता काय होणार, पुढच्या महिन्यात करा, आणि नो प्रॉब्लेम. काही लोकांचं असं असतं की EMI चालू आहे कसला, किंवा रेंट इज इम्पॉर्टंट. या टाइमला लोक ना रेंट भरपूर राहतात. रेंट वरती जरी राहतात तर तुम्ही तरी पण मेक शुअर की ऍटलीस्ट थोडंसं अमाऊंट इन्व्हेस्ट करा. भले 20% तुमचं ओव्हरऑल. आणि लग्नानंतर अजून एक गोष्ट, आम्ही एकमेकांना असं हे डील केली आहे की बर्थडेज असू दे, काहीही असू दे, एकमेकांना काहीतरी अशी गोष्ट द्यायची जी वेस्ट नाही. लाईक आता माझ्या डोक्यात तर गोल्ड आलं, मी याला बोलली डायमंड तर दूरची बात आहे, ते तर ठीक आहे. डायमंड म्हणजे आता ज्वेलरीमध्ये समज डायमंड असेल ना, तर तो रिटर्न करायला पण त्याचे नाके नऊ येतात, बिकॉज डायमंड आहे त्यात. तरी मिळाली तरी 100% तेवढीच मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही 1 लाखाचा डायमंड गेला, तुम्हाला 10 वर्षांनी परत 1 लाखच मिळणार कदाचित. तर मी चुका केल्यात लग्नाआधी, सो तुम्ही नका करू. नॉर्मल घ्यायचं, गोल्ड घ्यायचं, अप्रिशिएट होत राहतं. म्हणजे तुम्हाला हाऊस असते जशी मला आहे, 1-2 घ्या, पण त्याच्या मागे सतत नका घेऊ, हे माझं म्हणणं आहे. मग आम्ही असं विचार केला की बर्थडेज वगैरे अॅनिव्हर्सरी असेल तर एकमेकांना गोल्ड द्यायचे. गोल्ड ज्वेलरी नाही तर गोल्ड कॉईन किंवा असं काहीतरी इन्व्हेस्ट करायचं, किंवा मग मी ह्याच्या नावाचं काहीतरी ओपन करेन, किंवा FD किंवा असं काहीतरी असं गिफ्ट द्यायचं. बिकॉज आत्ता हे एज आहे आणि आता आम्ही हे करू शकतोय, नंतर मजाच करायची आहे. मजा पण करतो, इम्पॉर्टंट आहे. ट्रॅव्हलिंग माझ्यासाठी खूप. नाहीतर तुम्ही जाम असे होऊन जाल की अरे यार मी बर्डन मध्ये आलो, नुसतं इन्व्हेस्ट करत बसलोय, नुसतं हे मजा पण केली पाहिजे. आणि इन्व्हेस्टमेंट समजा तुम्ही 10 इयर्सचं केलं तर 10 इयर्स नंतर त्या इन्व्हेस्टमेंट केलेल्याची पण मजा करायला शिका. असं नाही की 10 वर्षाचं इन्व्हेस्ट केलं आता हे पण उचलून टाकून पडते, टाका, मजा पण करा, थोडासा त्याचा मजा तर करा. तुम्ही इन्व्हेस्ट करायसाठी करा, स्वतःसाठी इन्व्हेस्ट करतो ना भावा, कोणासाठी इन्व्हेस्ट करतो? स्वतःसाठी इन्व्हेस्ट. भावा बहिणी पण करतात, भावा भगिनींनो, सगळ्यांनी, मित्र मैत्रिणींनो, सगळ्यांनी, आया बहिणींनो, सगळ्यांनी, काका काकींनो, तुम्ही तुमच्यासाठी इन्व्हेस्ट करा. थोडं तुम्ही मी तर आमचं असं डिसाइडेड होतं की एव्हरी मंथ जायचं, आणि आम्ही एव्हरी मंथ जात पण होतो. आता नेक्स्ट मंथ पण आमची ट्रिप आहे, ती माझी फेवरेट ट्रिप आहे, तुम्हाला कळेल. तर या महिन्यात आम्ही कुठे गेलो नाही, पण या महिन्यात पण आम्ही मामाकडे गेलेलो, ती छोटी ट्रिपच झाली आमची. तर आम्ही फिरत असतो, आणि मला फिरणं आवडतं, आणि त्यासाठी पैसे ठेवा. आणि मी आधी बोलायला लाजायचो की मी समजा इन्व्हेस्ट करतोय, समज मी 70% माझी सॅलरी इन्व्हेस्ट करतोय, कारण आधी खर्च नसेल समजा तुम्हाला एवढा, आणि 30% माझ्याकडे ठेवतोय. तर असं नका समजू की कधी तुम्ही बाहेर गेलात लोक 10,000 खर्च करतात पण तुमच्याकडे नाहीत. निर्लज्ज व्हा. मी इन्व्हेस्ट करतोय माझ्या फ्युचरसाठी, मी विचार करतोय, मला घेणं देणं नाही आहेत पैसे माझ्याकडे आता. बोला नका जाऊ बाहेर, तर मजा करायची नॉर्मल. आता आम्ही पण ट्रिपला आम्ही जातोय मस्तपैकी ट्रेन, नॉर्मल आम्ही कपडे पण घेतो, नॉर्मल छान. पाऊस आला, आपल्याला पावसात एक रील बनवायची. नाही आला नाही, आलाय. ठीक आहे, व्हिडिओ कम्प्लीट करू. हा, तर हेच आहे, तुम्हाला तुमच्यानुसार केवढं इन्व्हेस्ट, फक्त तुम्हाला जेव्हा कोण पण फायनान्शियल प्लॅनिंग सांगेल ना, तर एक आहे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंय, सेव्ह करायचंय, मजा करायची. एवढं लक्षात ठेवून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही इन्व्हेस्ट करा. तुम्ही ट्रिपला वगैरे जाणार, जेव्हा तुम्ही आता 20s मध्ये आहात किंवा अर्ली 30s, तोपर्यंत तुम्ही ऍक्च्युअल मजा घेऊ शकणार. मिड 30sच्या नंतर मग फॅमिली प्लॅनिंग्स येतात, मग तेव्हा एकटं नाही जाणार, तेव्हा मग मुलं असणार, मग आणि साईड बाय साईड आपल्याला मॉम डॅडसाठी पण बघावं लागतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मजा करायला विसरू नका. इम्पॉर्टंट आहे दोन्ही, सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टींच्या म्हणजे मी माझे फ्रेंड्सच बघितले ज्यांच्याकडनं असं, आणि ती मला मिस्टेक वाटते की तुम्ही अर्न करतात, बऱ्यापैकी अर्न करतात, घरी कितीही प्रॉब्लेम्स असू दे, मजा पण करताय ना तुम्ही, मग मजा करायला जर पैसे काढू शकताय तर मग इन्व्हेस्ट करायला पण पैसे काढा. बरोबर, काहीही होऊ दे. मी स्ट्रिक्ट आहे त्या बाबतीत. हो, चांगलं आहे, असलंच पाहिजे. तर करा, जे काय ते करा. सो एवढं आत्तापर्यंत आमचं. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही लोक हे ट्राय करा, आम्हाला सांगायचं, तुम्ही सजेस्ट करत असाल की तुम्ही हे ट्राय करा, हा प्रोडक्ट आहे नवीन फायनान्शियल प्रोडक्ट, त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तो पण रिसर्च करून त्याच्यात पण करू. एवढं नॉलेज नाही, जेवढं आम्हाला आहे त्याच्याने आमचं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळं छान करतोय, इन्व्हेस्ट पण करतोय, मजा पण करतोय, सेव्ह पण करतोय, सगळं. आणि जेव्हा लोक बोलतात की तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय करा, तर एवढे पण डायव्हर्सिफाय नका करून टाकू की भाई कळतच नाही काय चाललंय.
करायचं डायव्हर्सिफाय, पण डायव्हर्सिफाय कधी असं तुमच्या असतं की कंट्रोलमध्ये आपल्याला माहिती असतं की हा गोल्ड लगेच एवढा ड्रॉप होत नाही, मार्केट होऊ शकतं कधी पण मला असं वाटतं की आम्ही आता जे पण इन्व्हेस्ट करतो ना, आमचं असं नाही की हा 5 वर्षात काढायचे, आम्ही ते 10 वर्षाच्या हिशोबाने मिनिमम 10. तर मग जरी 2-3 वर्षात मार्केट खाली गेलं तरी ते 10 वर्षांनी वाढायचंच आहे. आणि म्हणून तुमचा जो इमर्जन्सी फंड किंवा सेव्हिंगचा फंड आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. हा, कारण की जर मार्केट डाऊन झालं आणि तुम्हाला इमर्जन्सी असेल तर मग तुमच्याकडे तो फंड आहे. त्या टाइमला मग हे एफडीज बरोबर. हे काय बोलतात, कुठलाही सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवलंय समजा, सेव्हिंग अकाउंट, इमर्जन्सी फंड जर तुम्ही बिल्ड केलाय, म्हणजे बोनस वगैरे आला ना, की आता समजा बोनस आला असेल किती 50,000 पकडा, तर 50,000 मधून 25,000 मजा करा, 25,000 परत कुठेतरी सेव्ह करा इमर्जन्सी फंडसाठी. सगळेच इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. तर असं चाला. आम्ही खूप मे बी रिपिटेटिव्ह बोललो असतो, पण हेच आम्ही करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही आम्हाला तुमचे काही इन्व्हेस्टमेंट गोल्स असतील किंवा प्लॅनिंग असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की आम्ही हे करतो, आम्हाला ते आवडलं, आम्हाला ते आवडलं, आम्ही ते करू, आम्ही अजून वाढू. जोरात लागला. होय, काच आहे. हा, आणि मी हे सांगताना मी सांगणार होतो की जर तुम्ही एक माणूस आहात, कारण मला एक तो माणूस माहिती आहे जो हे करतो, तर हे त्याला सांगतोय मी, तुला सांगतोय मी, तू ही व्हिडिओ बघतोय मला माहिती आहे, मला माहिती आहे, मी सांगितलं तू ही व्हिडिओ बघतोयस मला माहिती आहे. जर तुम्ही सेव्हिंग्समध्ये तुमचे पैसे ठेवलेत लाख भर, कितीही अज्युमिंग तुमचं इन्कमच तेवढं आहे, तुम्ही हेच केलंय, ते वेस्ट होत आहे. फक्त म्हणजे समजा तुम्ही 70% तुम्ही फक्त सेव्हिंग्स मध्ये ठेवले तर ते वेस्ट होत आहे. जर तुमचे 50,000 इन्व्हेस्टेड आहेत आणि 1,00,000 सेव्हिंग्ज मध्ये आहेत, तर ट्रस्ट मी गाईज 1,00,000 ते वेस्ट आहेत. त्यापेक्षा 50,000 सेव्हिंग्ज मध्ये ठेवा आणि 1,00,000 इन्व्हेस्ट करा. हा, सेव्हिंग्ज दिस शुड बी ऍक्च्युअल रेशिओ. म्हणजे आम्ही कधीच बघतोय 10 इयर्स साठी बघतोय. बिकॉज तुम्हाला ना कळणार की काय बोलतात त्याला, तुम्ही 1,00,000 इन्व्हेस्ट केलेत ना, त्याचे तुमचे समज 15% पकडले तर किती होणार, 1,15,000 बरोबर. पण ते जर तुम्ही सेव्ह केले तर ते 1,15,000 काय 1,10,000 पण नाही होणार. 1,10,000 जर तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवले 5 वर्षासाठी ना, तर ते काय बोलतात त्याला, इन्फ्लेशनचं पर्सेंट बीट करून, पर्सेंट काउंट करून ते तुमचे 1,00,000ची व्हॅल्यू कमी होते आफ्टर 5 इयर्स. 5 इयर्स नंतर 1 रुपयाची व्हॅल्यू तेवढी नसणार जेवढी आता आहे, त्या हिशोबाने सांगतोय. पण इन्व्हेस्ट तुम्ही केलं ना, तर ती 1 रुपयाची व्हॅल्यू तेवढी वाढलेली असेल ऍज पर इन्फ्लेशन. सो ते तुम्ही बघा. सो सेव्हिंग मध्ये कमी ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मध्ये तुम्ही स्ट्रॉंग तगडा पोर्टफोलिओ 50-50 तरी ठेवा यार. 50-50 तरी ठेवा. आणि हे असं आहे की आम्ही बोलतोय कारण मी ते करतोय, मला जमतंय म्हणून मी करतोय, हिला जमतंय म्हणून ही करते. जर तुम्हाला जमत नाही तर असं हे नाही की बाबा मला 10,000 पगार आहे, 5,000 इन्व्हेस्टच करून टाकलेत मी आणि 5,000 सेव्ह करून टाकलेत, संपलोच आहे मी. नको. म्युच्युअल फंडची एसआयपी 500 पासून चालू होते, म्हणून पर्सेंट सांगतोय. जर तुम्ही त्या पर्सेंट नुसार केलं. काही लोकांना ईएमआय जातात. आता आमचं सांगू शकत नाही, नेक्स्ट इयर समज मी काही प्लॅन केलं की हे घ्यायचं किंवा ते घ्यायचं, मोठं काहीतरी आहे, फुल चेंज मला ईएमआय घ्यायला लागले, हे मी आता जेवढे इन्व्हेस्ट करते तेवढे नाही करू शकणार, पण मी मेक शुअर करेल की ऍटलीस्ट त्याचा 10% तरी करेन मी जेव्हा मी आता करते. आणि फुल सेव्हिंग्ज अकाउंट इन्व्हेस्टमेंट नाही आहे, हेच सांगायचं माझं तात्पर्य होतं. भावा, सेव्हिंग्ज अकाउंट इज नॉट इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्ट करा. सेव्हिंग्ज अकाउंट इज ओनली सेव्हिंग्ज अकाउंट. तुम्हाला गरज पडली काढले असं आहे. तर हे आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे नवीन काहीतरी असेल जे आम्ही ट्राय केलं पाहिजे किंवा आम्ही बघितलं पाहिजे की हा पण एक ऑप्शन आहे, त्याच्यात तुम्ही बघा. मोबाईल घ्यायला इन्व्हेस्टमेंट हलवू नका. हलवू शकतो असं काय नाही, मी नाही हलवणार. मी तर नाहीच करणार आहे. हा तुम्हाला मी दाखवेन नंतर कुठला फोन, हाच ठेवणार मी आयुष्यभर जोपर्यंत टिकतो. म्हणजे थोडं मग सेव्हिंग मधून मग थोडं ईएमआय वरती तर मी नाही, मी राईट पर्सन नाहीये हे सजेस्ट करायला, पण इन्व्हेस्टमेंट हलवू नका. एवढंच. तुम्हाला जसं नीट वाटतं तसं करा. तुम्ही इन्व्हेस्टेड राहा, एवढंच. सेफ राहा, इन्व्हेस्टेड राहा. जर बोर केला असेल तर या सॉरी, पण हे आम्ही करतो. म्हणजे आम्हाला बोर करत असतो युजली असं, आणि मला दुखतंय आता.
हा, तर असं काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील तर किंवा काही सजेशन असेल कमेंट्स करा. किंवा जर तुम्हाला कमेंटमध्ये, आता ही फायनान्सची गोष्ट आहे, जर तुम्हाला कमेंटमध्ये कम्फर्टेबल नसाल तर मला इंस्टाग्रामवरती DM करा. आय मेक शुअर की मी सगळ्या DMsना रिप्लाय करते आणि मी करते. तुम्ही मला DM करत असाल तर तुम्हाला माहिती असेल मी सगळ्यांना रिप्लाय करते. सगळे मला एक मुली लिंक पाठवतात, मी सगळ्यांना पाठवते माहितीये. त्याने मला काही मिळत नाही, म्हणजे माझे लिंक्स ते कोणाशी मॉनिटरीली कनेक्टेड नाही आहेत. देयर इज नो मॉनिटरी बेनिफिट. हां, सो तरी मी करते. तर असं काय असेल तर तुम्ही मला ते पण करू शकता. आणि तुमच्याकडे काही चांगले सजेशन्स असतील, कोणी असेल की CA बघतोय आपला व्हिडिओ किंवा कोणी, आणि हा बाबा CA वरनं आठवलं, जर तुम्ही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येता तर या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सचं तुमचं टॅक्स इम्प्लिकेशन काय आहे ते पण लक्षात ठेवा आणि तसं इन्व्हेस्ट करा. हां, सो कॅपिटल गेन्स आता गव्हर्नमेंटने वाढवलेला आहे. हां, दोन्ही पण काय नाही, 15 वर्षांनी ते वाढतच राहणार आहे. पण तुम्हाला ते जसं चेंज होईल तुम्ही ते मॉनिटर करा. प्लीज FD म्हणून मला आवडत नाही. बिकॉज आता समजा कोणाचा 15 लाखाच्या वरती जात असेल तर FD मधून जेवढा इंटरेस्ट येणार माझा गेला 15%, 30%. पण तेच जर मी म्युच्युअल फंडमध्ये केलं तर मला कॅपिटल गेन्स वरती फक्त 12.5 आहे. लॉंग टर्म साठी हाफ होते. म्हणून मला मी FD थोडं अवॉइड करते. पण FDs आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे सेफ साठी, सेफ तुम्हाला ठेवायचे आहेत. आपल्या मॉम डॅड्स FD करूनच आपल्यासाठी एवढं सगळं इथपर्यंत आले की बाबा घर घेऊ शकलं, काही करू शकलं, वाढवलं, शाळेत टाकलं, कॉलेज केलं, कामाला लागली पोरगी आणि बडबड करते फोन समोर. तेव्हा ते तेवढं एक्सपोजर नव्हतं त्यांना. बट आपल्याला आहे ना, आपल्याकडे इंटरनेट, रिसर्च करून करू इंटरनेट सर्च करो, ये किया तो क्या होगा, वो किया तो क्या होगा, और इन्वेस्ट करो, सेव करो और उड़ाओ भी. बाय. हेच होता आजचा व्हिडिओ.